जान्हवी. आज सकाळी 8 वाजताच मी छान तयार झाले आणि मग सायलीला पिक करून लोकेशनला जायला निघाले. आजचं फर्स्ट लोकेशन होतं शिवाजीनगर. गेल्या गेल्या आजच्या फर्स्ट ब्रायडल मेहंदीला सुरुवात केली. तर ही आहे आजची फर्स्ट ब्राईड अंकिता. अंकिताला कशी मेहंदी हवी याचं डिस्कशन करून मी तिला अगदी हवी तशीच मेहंदी काढली. फायनली जवळपास 2.5 तासांनंतर माझे फ्रंट हँड्स काढून पूर्ण झाले. साईड बाय साईड सायलीने पायांची मेहंदी काढून पूर्ण केली. यानंतर आमचा लंच ब्रेक झाला. जेवण झाल्यावर मी अंकिताचे बॅकहँड्स काढले आणि मग आजच्या सेकंड ब्राईडसाठी सिद्धिविनायक मंगल कार्यालयात आले. ही आहे आजची सेकंड ब्राईड अंकिता आणि तिचा बिफोर लुक. 2.5 तासातच अंकिताला मी छान तयार केलं. तर हा आहे अंकिताचा एंगेजमेंटसाठी केलेला फर्स्ट लुक. अंकिताची मेहंदी सुद्धा मी काढली होती हा. यानंतर नवरा मुलगा प्रथमेश दादाचा सुद्धा बेसिक टचअप केला. इकडे अंकिताच्या काकू, मावशा, आत्या सगळ्या जणी माझ्या कामाचं खूप मनापासून कौतुक करत होत्या. हे ऐकून मला इतकं समाधान वाटलं ना. यानंतर अंकिताची साडी देऊन ओटी भरली. मी पटकन अंकिताचा सेकंड लुक केला आणि मग पुढच्या विधीनं सुरुवात झाली. फायनली इकडचं काम पूर्ण करून मी निघाले आजच्या थर्ड लोकेशनला ब्रायडल मेहंदीसाठी. गेल्या गेल्या मी डिझाईन सिमेट्रिक येण्यासाठी हातांची प्रॉपर मेजरमेंट घेतली आणि मेहंदीला सुरुवात केली. तर ही आहे आजची थर्ड ब्राईड मैत्रेयी. साईड बाय साईड सायलीने पायांची मेहंदी काढायला सुरुवात केली. जवळपास 3 तासानंतर माझे फ्रंट हँड्स काढून पूर्ण झाले. मध्येच आमचा टी ब्रेक सुद्धा झाला हा. इथे सगळेजण येऊन मैत्रेयीच्या हातावर नवऱ्या मुलाचं नाव शोधत होते, पण मी नाव असं लपवलं होतं की ते कोणालाच सापडत नव्हतं. यानंतर आमचा डिनर ब्रेक झाला. डिनरला माझं फेवरेट पुलाव आणि सार होता. जेवण झाल्यावर मी आणि सायलीने बॅकहँड्स काढून पूर्ण केले. यानंतर येता येता आम्ही ओल्ड मुंबई आईस्क्रीम खायला गेलो. आजचं काम पूर्ण व्हायला जवळपास 13 तास लागले. आजच्या तिन्ही ब्राईडचं वर्क तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा. तर असा होता आजचा माझा वर्क डे. बाय.